जर माझ्यानंतर जर कुठला हिरो जर मला बोलायचं झालं तुमचं स्पेशल हिरो, तर मी त्यासाठी आवर्जून सांगेन की या शाळेमधले जे कर्मचारी आहेत ते खरंच एक रिअल हिरो ते आहेत. ते मला की प्रत्येकजण ज्यांचा कोणाला बड्डे करायचा असेल तर इतर गावात तुम्ही पैसा खर्च न करता तेच पैसे इथं ह्या मुख्यमंत्री ह्या बाळांना तुम्ही येऊन खर्च केलात तर त्यांचा आशीर्वाद, त्यांचं जे तुम्हाला प्रेम भेटणार आहे ते सर्वात मोठं असेल तुमच्या वाढदिवसासाठी. म्हटलं नाही यार शंकर, म्हटलं तिथं सगळे अपंग मुलं आहेत आणि त्यांना आई वडील नाहीत, तर आपणच त्यांच्यासाठी केलं पाहिजे. तर तिथं जास्ती करून म्हणजे एक ज्यांना काहीच नाही त्यांच्या आयुष्यात एक जीवन जगायलेत म्हणून जे जगायला लागलेत विद्यार्थी त्यांच्या धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील एम राज ग्रुपचे अशोक मम्माळे यांनी आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत अनोख्या पद्धतीने साजरा केला. एकुरगावाडी येथील श्री तुळजाभवानी अनाथ मतिमंद बालगृहातील विद्यार्थ्यांसोबत केक कापत त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन दिलं. अनाथ बालकांना आपुलकीचा घास भरवताना यावेळी उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले होते. समाजात अजूनही माणुसकी जिवंत असल्याचं सुंदर उदाहरण आज उमरगा तालुक्यात पाहायला मिळालं. एम राज ग्रुपचे अशोक मम्माळे यांनी स्वतःचा वाढदिवस अनाथ आणि मतिमंद मुलांसोबत साजरा करत समाजापुढे प्रेरणादायी आदर्श निर्माण केला. एकुरगावाडी येथील श्री तुळजाभवानी अनाथ मतिमंद बालगृहात पोहोचताच विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापण्यात आला. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना केक भरवून मिष्टान्न भोजन देण्यात आलं. या मुलांच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य आणि त्यांची अवस्था पाहून अनेकांचे डोळे पाणावले. काही विद्यार्थ्यांना चालता येत नाही, काहींना बोलता येत नाही, तर काहींना स्वतःची ओळखही नाही. मात्र अशा विद्यार्थ्यांमध्ये काही क्षण घालवत अशोक मम्माळे यांनी वाढदिवसाचा खरा अर्थ समाजासमोर मांडला. वर्षीप्रमाणे याही वर्षी अशोकदादा मम्माळे यांचा वाढदिवस या अनाथ आश्रमामध्ये ह्या मुलांसोबत खेळून, या मुलांसोबत मिष्टान्न खाऊन घालून दरवर्षी मुलांसोबत भरपूर असा वेळ घालवतात आणि इथंच वाढदिवस साजरा करतात. विनाकारण बाहेर खर्च न करता एक समाजसेवेचा वारसा म्हणून अशोकदादा मम्माळे यांनी घेतलेला आहे. अशोकदादा सारखं सांगत असतात की बाबा ह्या मुलांना पालक तुम्ही आम्हीच आहेत, म्हणून त्यांनी दरवर्षी जवळपास आता एक 10 वर्ष झाले या मुलांसाठी वाढदिवस साजरा करतात. या मुलांना समाजातील लोकांनी अशा मुलांसाठी पुढे येणं ही काळाची गरज आहे. अशोक मम्माळे यांनी आज मुलांना आनंद दिला, असे मत शाळेचे शिक्षक शिंदे यांनी व्यक्त केले. भाऊ मी आम्ही एकच गावात दोघं, तर मी आणि भाऊ पहिल्यापासून मी लहानपणापासूनच भाऊ सोबत असतोय. तर भाऊचं जे विचार आहेत ते मला पहिल्यापासूनच खूप आवडतात. म्हणजे कारण का तर इतरांबद्दल चांगला विचार करणं, गोरगरिबांना मदत करणं, परत अडीअडचणीला आपण काही ना काही फुलाची पाकळी म्हणून आपण मदत करणं, तर हे आणि सगळ्यांचा जो एक भरोसा असतो, एक विश्वास असतोय माणसावर, तर ते भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण केलेलं आहे. म्हटलं नाही यार शंकर, म्हटलं तिथं सगळे अपंग मुलं आहेत आणि त्यांना आई वडील नाहीत, तर आपणच त्यांच्यासाठी केलं पाहिजे. तर तिथं जास्ती करून म्हणजे एक ज्यांना काहीच नाही त्यांच्या आयुष्यात एक जीवन जगायलेत म्हणून जे जगायला लागलेत विद्यार्थी त्यांच्यासाठी आपण करणार तर कोण करणार. तर हा मी पहिल्यांदा आलो इथं. तुम्ही काय करता, तुमची ओळख सांगा. मी आर्मीमध्ये आहे. 2020 मध्ये मी आर्मी जॉईन केली वयाच्या 19व्या वर्षी. तर मी सुट्टीवर आलेलो आहे. तर भाऊ सोबत म्हणलं आज या ठिकाणी पहिल्यांदा आला तुम्ही, काय फील होतं, अनुभव काय सांगा. नाही मला इथं हे बघितल्यावर असं खूप काही असं म्हणजे मला एक म्हणजे खूप काही वेगळं फील होतंय. कारण का तर यांचं जे आयुष्य आहे तर आणि मी माझ्यावर विचार केला की यार आपल्याला थोडंफार जरी काही नसलं तरी आपण किती फील होतंय आपल्याला, म्हणजे की आपल्याकडे ह्या गोष्टी नाहीत असं, तर या मुलांना काय विचार येत असतील. अशोक नेहमी सामाजिक कार्यात पुढे असतात. आजचा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी आहे, असे मत मेजर शंकर आगडे यांनी व्यक्त केले. तालुका प्रहारचे अध्यक्ष म्हणून मी अशोक भाऊंचा वाढदिवसाच्या निमित्त प्रहारच्या संघटनेच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. समाजाने अशा संस्थांना आधार देण्याची गरज आहे.
हा उपक्रम खऱ्या अर्थाने मानवतेचा संदेश देणारा आहे असे प्रहार क्रांती संघटना तालुकाध्यक्ष रामेश्वर मदनी यांनी व्यक्त केले. मला तर बोलायला शब्दच उरले नाहीत. ते त्यांची जी अवस्था पाहून मला कुठल्या गोष्टीची आठवण आली की बाबा जेव्हा घरी एखादा माणूस आजारी पडतो त्या माणसाला आपण किती 4 ते 5 त्याला 8 ते 10 दिवस त्या माणसाची सेवा करतो. पुन्हा त्या माणसाचं आपल्याला सुद्धा थोडं वेगळे विचार येतात. पण इथं आलो आणि ते जर माझ्यानंतर जर कुठला हिरो जर मला बोलायचं झालं तुमचं स्पेशल हिरो तर मी त्यासाठी आवर्जून सांगेन की या शाळेमधले जे कर्मचारी आहेत ते खरंच एक रिअल हिरो ते आहेत. ते मला चांगलं इथं अनुभवलं कारण त्यांची ही सेवा हे पाहून आज डोळ्यात अश्रू अनावर झाले. बस एवढंच काय सर. आणि एक संदेश द्या वाटतो मला ते म्हणजे की प्रत्येकजण ज्यांचा कोणाला बड्डे करायचा असेल तर इतर गावात तुम्ही पैसा खर्च न करता तेच पैसे इथं ह्या मूकबधीर ह्या बाळांना तुम्ही येऊन खर्च केलात तर त्यांचा आशीर्वाद त्यांचं जे तुम्हाला प्रेम भेटणार आहे ते सर्वात मोठा असेल. तुमच्या वाढदिवसासाठी सर्वात मोठा गिफ्ट तोच असेल. धन्यवाद. वाढदिवस साजरा करण्यापेक्षा या मुलांसोबत वेळ घालवणं हेच माझ्यासाठी सर्वात मोठं समाधान आहे असे अशोक मम्माळे यांनी NTVशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रतिनिधी सचिन बिद्री, उमरगा, धाराशिव.